नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। जगभरात जेफ्री एप्स्टीन नावाचा एक भयानक सेक्शुअल प्रेडिटर होता, जो राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक यांना आपल्या जाळ्या तोडून महिलांचं शोषण करत होता, त्यांना ब्लॅकमेल करत होता। त्याच्या लोलिटा एक्सप्रेस आणि प्रायव्हेट आयलंडवर अनेक मोठमोठे सेलिब्रिटी, वैज्ञानिक, राजनेता जाऊन अय्याशी करत होते। पण असाच प्रकार आता महाराष्ट्रातही घडलेला आहे। एक पुजारी तयार झाला आहे, तो स्वतःला कॅप्टन म्हणवणारा मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आणि ज्योतिष मांत्रिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा अशोक एकनाथ खरात याला नाशिक क्राईम ब्रांचने 18 मार्च 2026 रोजी पहाटे अटक केली आहे। त्याच्यावर गेले 3 वर्षापासून एका 35 वर्षीय महिलावर वारंवार बलात्कार करण्याचा गंभीर आरोप आहे। मात्र हे फक्त एक प्रकरण नसून त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचे समोर आले आहे। या व्हिडिओमध्ये काही राजकीय नेते, मंत्री, सेलिब्रिटी आणि नामांकित महिलांचा समावेश असल्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील हा जेफ्री एप्स्टीन नेमका कोण आहे, त्याचे अनुयायी कोण कोण आहेत आणि एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांच्याशी त्याचे नेमके संबंध काय आहेत, याचा सविस्तर उलगडा करणारा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशोक एकनाथ खरात हा मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 22 वर्ष सेवा करणारा अधिकारी होता। त्याने 154 देशांचा प्रवास केल्याचा दावा केला आहे आणि तो ट्रेनिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट असल्याचंही सांगितलं जात आहे। निवृत्तीनंतर त्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये मिरगाव येथे श्री ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्ट, ज्याला शिवनिका ट्रस्ट असेही म्हटले जाते, त्याचे अध्यक्षपद स्वीकारले। त्याने स्वतःला कॅप्टन म्हणून घेत कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट, अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिष मांत्रिक म्हणून मोठी प्रसिद्धी मिळवली। शेतकरी कल्याण, महारुद्र पूजा आणि मंदिर जीर्णोद्धार असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्याने समाजात आपली प्रतिमा तयार केली। मात्र या सर्वांच्या आड भोंदूगिरी आणि शोषणाचे मोठे जाळे उभे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दर्शनानंतर थेट या मंदिराला भेट दिली होती। त्यावेळी त्यांच्या सोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर हेही उपस्थित होते। त्या भेटीनंतर खरात हा मंत्र्यांचा ज्योतिषी म्हणून चर्चेत आला आणि त्याची ओळख अधिकच बळकट झाली। खरातचे अनुयायी फक्त सामान्य लोकांपुरते मर्यादित नव्हते, त्यामध्ये बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योजक यांचाही समावेश होता। भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक जण त्याच्याकडे जात होते। एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये मंदिराला भेट देऊन त्याच्याशी चर्चा केल्याचे समोर आले आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही मंत्रिपदावर असताना त्याला भेट दिली होती। रुपाली चाकणकर, ज्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या शिवनिका ट्रस्टशी संबंध असल्याचे समोर आले आहे। त्यांच्या पाद्यपूजेचे आणि मंदिरात त्यांना छत्री धरण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत। या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी तीव्र टीका केली आहे। इतर अनेक केंद्रीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी याच्या मार्गदर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जात आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याला भोंदू बाबा म्हणून घोषित केलं होतं। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही खरातच्या ट्रस्टशी संबंध असल्याचे दिसून येते। त्यांनी मंदिरात जाऊन पाद्यपूजा केली आणि त्याला आपला गुरु म्हणून संबोधले। अटक झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे की महिला आयोगाच्या छत्रछायेखाली असा भोंदू बाबा कार्यरत होता। दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंदिराला भेट दिली होती, ज्यावर विरोधकांनी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे। रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की त्या ट्रस्टच्या सामाजिक कामासाठी बैठकांना उपस्थित राहत होत्या आणि त्यांना खरातच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती। मात्र पाद्यपूजेचा व्हिडिओ आणि ट्रस्टशी असलेले संबंध यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत। मंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होईल असे सांगितले आहे। 17 मार्चच्या रात्रीपासून 18 मार्चच्या पहाटेपर्यंत नाशिक क्राईम ब्रांचने कॅनडा कॉर्नर येथे खरातच्या ऑफिसवर छापा टाकून त्याला अटक केली आहे। त्याच्यावर नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान एका 35 वर्षीय महिलेच्या तिच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा आरोप आहे। त्याने मंत्र, पूजा आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली तिला ऑफिसमध्ये बोलून तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला, तसेच तिला धमक्या दिल्या। या प्रकरणात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्कार, धमकी आणि अंधश्रद्धेच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
तपासादरम्यान त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओ सापडले असून त्यातील काही व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे सांगितले जात आहे। या व्हिडिओमध्ये काही राजकीय नेते, मंत्री, सेलिब्रिटी, नामांकित महिलांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारावर तपास सुरू आहे। न्यायालयाने त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणामुळे आणखी पीडित महिला किंवा पीडित व्यक्ती पुढे येऊ शकतात असंही म्हटलं जात आहे। मित्रांनो, हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नाही, तर हे महाराष्ट्रातील जेफ्री एप्स्टीन सारखं एक मोठं राजकीय सेलिब्रिटी शोषण जाळं असू शकते। सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि महिला आयोगाच्या प्रमुख यांच्यासारख्या व्यक्तींचा अशा भोंदूबाबाशी संबंध असल्याचे समोर येत आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। आता या 58 व्हिडिओ मध्ये आणखी कोण कोण उघडे पडणार आहेत, आणखी कोणते नेते समोर येणार आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। सुषमा अंधारे यांनीही महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। या सर्व प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हायला हवा। कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव येऊ नये आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? महाराष्ट्रात हा जेफ्री एप्स्टीन नेमका कोणाकोणाला आपल्या जाळ्यात ओढत होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील अशाच बातम्यांकरिता, माहितींकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।